आज ना एक मी विदर्भ स्पेशल रेसिपी ट्राय केली आहे, कोवळ्याची बोंड. तर चला तुमच्यासोबत पण शेअर करते. सर्वात पहिले हे कोवळं किसून घेतलं आणि तुम्ही याला काय म्हणता, कोवळं म्हणता की कद्दू म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे याचे बोंड ना 2 प्रकारचे करतात, एक तिखट आणि एक गोड. आज मी तिखट बोंड बनवायला घेतलेले होते. म्हणजेच ते भज्यासारखेच म्हणू शकतो आपण त्याला. किसलेल्या कोवळ्यामध्ये 1 वाटी कणिक घातली. कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ. त्यानंतर त्यात थोडासा रवा घातला. त्यानंतर तिखट, हळद, तीळ आणि मीठ टाकलं आणि थोडा ओवा टाकला. ओव्याने टेस्ट चांगली येते त्यामुळे ओवा घातला. त्यानंतर शेवटी कोथिंबीर. आम्ही कोथिंबीरला विदर्भातले लोक सांबार पण म्हणतो, पण सगळ्यांना मस्त माहित ना म्हणून मी कोथिंबीरच म्हटलं. त्यानंतर त्यात आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि तयार झालेल्या मिश्रणामध्ये 2 चमचे टाकलं. त्यानंतर थोडं थंड झाल्यावर त्याला छान मिक्स करून घेतलं आणि एकजीव करून घेतलं. आईने मला म्हटलं की 1 चमचे साखर घातल्याने टेस्ट चांगली येते, त्यामुळे ती पण घातली आणि त्याचे छोटे छोटे भजे सारखे करून तेलात फ्राय करून घेतले आणि रेडी झाले आपले मस्त क्रिस्पी असे कोवळ्याचे बोंड. किंवा तिखट आहे तर आपण त्याला भजे म्हणू शकतो. तुम्ही ट्राय केले का कधी? नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय.